नागपंचमीच्या सर्व ताईंना आणि दादांना खूप खूप शुभेच्छा. नागपंचमी त्यासोबत आपला श्रावण महिन्यामधील पहिला सोमवार पण आहे. आणि नागपंचमी म्हणले तर तुम्हाला माहिती आहे भरपूर सारी तयारी चालू होती. सकाळी उठल्यापासून पंचमीसाठी पोळ्याचा स्वयंपाक केला जातो आणि निवद दाखवला जातो. आणि अगोदरच्या दिवशी आपला भावाचा उपवास धरलेला असतोय. त्या दिवशी सर्व बायका आपल्या वारुळाला जाऊन तिथं छान असं हळदी कुंकू वाहून वारूळ पुजून येतात. आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी असते. आपल्याला माहिती आहे नागपंचमीसाठी पोळ्या, आमटी, भात हा सगळा स्वयंपाक केला जातोय. मग पंचमीसाठी सगळ्यात अगोदर उठून छान अशी घरातलं झाडलोट केली. त्यानंतरनं आंघोळ करून छान अशी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली. सण म्हटलं की सगळ्यात अगोदर उठून कुठल्याही गोष्टीला हात न लावता आंघोळ करून मगच स्वयंपाकाला सुरुवात करायची. म्हणजे कारण की आपला जो सणवार असतोय बिना आंघोळ करता कुठल्याच गोष्टीला हात लावू नये असे जुने लोक म्हणतात. मग आंघोळ घेतले करून त्यानंतर देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतरनं आपल्या स्वयंपाकाची हळूहळू तयारी सुरू केली. सगळ्यात अगोदर आपला आमटी भातासाठी भात लावून घेतला. कुकरची डाळ लावून घेतली आणि त्यानंतरनं भज्याचं मळलं, कणिक मळली आणि बाकी सगळी तयारी जे असते आपले कुरडे पापड ते पण तळून घ्यावं लागतं ना. आणि त्यानंतरनंच आपल्या वारुळाला निवद दाखवायचा असतोय. त्यामुळं सगळे आवराआवरी पटपट करून घ्यायची होती. आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार असल्यामुळं महादेवाला पण जायचं होतं. इथे एक छोटंसं मंदिर आहे. मग तिथं जायचं होतं म्हणून म्हटलं पटपट सगळी आवराआवर करून घ्यावं. आपल्याला माहिती आहे पोळ्याचा स्वयंपाक म्हणलं तर भरपूर वेळ जातो. आणि सगळं आवरू करूस तर आम्हाला 2 वाजले. भरपूर वेळ गेला. मग सगळा स्वयंपाक झाल्यानंतरनं मी जाऊन वारुळाला निवद दाखवला. आपण अगोदरच्या दिवशी जसं वारुळ पुजतो तसंच दूध वगैरे वारुळामध्ये ओतून त्याच्यामध्ये आपलं जे पोळी आहे किंवा तसले उकडून घेऊन पोळ्याचं ते वारुळाला दाखवतात ते. आणि आज श्रावणचा सोमवार असल्यामुळे आपलं जे महादेवाचं जे शिवलिंग असतंय घरामध्ये ते छान असं तांदूळाने आणि बेलाचे पान वाहून छान असं पुजून घेतलं. कारण की पहिला सोमवार असल्यामुळे तांदूळाचा मान सांगितलेला आहे, आपल्या कॅलेंडरमध्ये दिलेला असतोय. छान अशी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेतली, रांगोळी वगैरे काढून घेतली. त्यानंतरनं हळूहळू एक आवरायला सुरुवात करावी म्हणलं म्हणजे पटकन उरकल. आणि पोळ्याच्या स्वयंपाकाला कसा टाईम लागतोच. त्यानंतरनं पार 5-6च्या टायमिंगच्या दरम्यान आपलं जो महादेवाचं मंदिर आहे तिथे गेलो. श्रावण महिन्यातला सोमवार असल्यामुळे भरपूर गर्दी होती. बायकाही आलेल्या होत्या. तिथं काय मला जास्त गर्दीमुळं काय जास्त फोटोही काढता आले नाही. पण गडबडीत जेवढं हे करता आलं तेवढंही केलं. महादेवाला गेलो नाही तर आमच्या इथं भवानी आईचं मंदिर आहे. त्या मंदिरावर पण जाऊन छान असं पाया पडून आलो. अशा पद्धतीचा आपला पंचमीचा दिवस असाच गेला. आणि सकाळचं काम होईस्तोवर संध्याकाळच्या स्वयंपाकाचा टाईम होतो या. मग सकाळी पोळ्या असल्यावर संध्याकाळी पोळ्या कोणच खात नाही. त्यामुळं मग परत भाकरी केल्या आणि बटाट्याची भाजी टाकली. का तर 2 टाईम पोळ्या पण कोणी खात नाही. पण आपल्या सणाचा मान असतोय म्हणून पोळ्या कराव्या लागतात इथं. एक टाईम पोळ्या खात्यात, दुसऱ्या टाईमला पोळ्या खात नाही. मग ते सगळं उरकून घेतलं. सगळं आवरू करूस्तोवर आणि शेजारी पंचमीला इथं झोका वगैरे बांधतात आहेत. आम्ही प्रत्येक वेळेस जात असतोय पण ह्या वेळेस गेलो नाही. मग पतंग वगैरे पण इकडे उडवतात ना पंचमीला. मग सगळ्या लेकरांचा गोंधळ चालू होता. सगळं आवरू करूस्तोवर भरपूर वेळ गेला. मग संध्याकाळी 8 वाजले पूर्ण आवरू करूस्तोवर. अशा पद्धतीने आपला पंचमीचा दिवस म्हणजे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार खूप छान पद्धतीने गेला. आपले व्हिडिओ जर असेच आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. आणि आपल्या शेतकरी माणसांचं असं असतंय की स्वयंपाक झाल्यानंतरनं त्यांना रानात जायचं असते. त्यामुळं ते काय जास्त वेळ थांबत नाही. त्याच्यामुळं पटकन निवद दाखवून घेतला. साडी बदलायला पण वेळ भेटला नाही. मग ड्रेसवरच निवद दाखवला कारण की वारूळ पण जवळच होतं.
नंतर संध्याकाळी महादेवाला जायचं होतं, त्याच्यामुळं मग संध्याकाळनं साडी बदलली आणि महादेवाला छान असं दर्शन करून आलो.